बदलाव हा नवयुगाचा, संघर्षाचा, सन्मानाचा. कधी आई बहीण जपले सारेच नात, स्वतःला जाळूनी झाली खरी ही ज्योत. घरचा आधार, लक्ष्मीचा अवतार, साऱ्यांना जोडते शक्ती ही अपरंपार. हा मान माऊलीचा, संस्कारी संस्कृतीचा, हा रंग स्वाभिमानी घर घरच्या सावित्रीचा. सन्मान गृहलक्ष्मीचा, सन्मान गृहलक्ष्मीचा, सन्मान गृहलक्ष्मीचा, सन्मान गृहलक्ष्मीचा. Presented by Karan Kothari Jewelers, Shuddh और अनंत. Driven by Jaika Motors, Civil Lines, Nagpur. Gift partner Gopi NX, Modi #1, Sitabardi, Nagpur. Rucha Creation, Rajiv Nagar, Nagpur. Pure V, अब हर घर चमकेगा प्योर V के साथ. एंड संसार द फैशन मॉल, उत्कृष्ट कपड़ों का संसार. हेल्थ केयर पार्टनर MB Care, sweetness without sugar. Relishing partner Diwarkar's Ajit Bakery since 1955, Ajni Square, Nagpur. नमस्कार, मी संपदा. तुम्हा सगळ्यांचं स्वागत तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या सन्मान गृहलक्ष्मीचा या कार्यक्रमात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या गृहलक्ष्मींना भेटत असतो, त्यांचा सन्मान करत असतो. कारण फक्त त्यांचं कर्तृत्व, त्यांचं प्रोफेशनच नाही, तर प्रत्येक गृहिणी, प्रत्येक गृहलक्ष्मी ही आपल्या कुटुंबाला प्रेमाच्या धाग्याने एकत्र बांधून ठेवत असते. त्या सगळ्यांची मनमर्जी, आवडी निवडी सगळे अगदी आनंदाने करत असते सगळ्यांचं सगळं. पण ह्या सगळ्या गडबडीत कुठेतरी तिचं स्वतःचं स्वत्व नेहमी बाजूला ठेवते. ह्या तिच्या त्यागाकरता, ह्याच तिच्या प्रेमाकरता आपण तिचा सन्मान करणार आहोत. आणि ह्या शृंखलेत आज आपण आलेलो आहोत डॉक्टर पूजा सहावे ह्यांच्याकडे. त्यांचं कुटुंब काय म्हणतं त्यांच्याविषयी हे तर जाणून घेणारच आहोत. पण तुम्हाला एक थोडक्यात सांगायचं झालं तर डॉक्टर पूजा सहावे ह्यांचं एक हॉस्पिटलसुद्धा आहे, त्यांचं एकत्र कुटुंबसुद्धा आहे. आणि अशा प्रेमळशा पूजा सहावे यांना भेटूया, त्यांच्या मिस्टरांबरोबर चर्चा करूया, त्यांच्या कुटुंबियांना भेटूया, थोडीशी मजा मस्ती करू आणि त्यांचा सन्मानही करूया. चला तर मग भेटूया डॉक्टर पूजा सहावे यांना. सन्मान गृहलक्ष्मीचा प्रेझेंटेड बाय करण कोठारी ज्वेलर्स, ड्रायव्हिंग पार्टनर जायका मोटर्स, गिफ्ट स्पॉन्सर्स संसार द फॅशन मॉल, गोपी NX, रुचा क्रिएशन्स, रेलिशिंग पार्टनर्स अजित बेकरी, हेल्थ केअर पार्टनर्स MB शुगर्सचा अँटी शुगर, स्वीटनेस विदाउट शुगर. सन्मान गृहलक्ष्मीचा करण्याकरता डॉक्टर पूजा सहावे यांना अशी वेगळी ओळख करून देण्याची तसं तर गरज नाही, कारण संपूर्ण नागपूर ओळखतं की त्या आहेत संचालिका अभ्युदय पाईल्स अँड लेझर हॉस्पिटलच्या. आणि फक्त डॉक्टर म्हणून आपण त्यांना आजपर्यंत ओळखतोय ना. आज आपण त्यांच्या कुटुंबियांकडनं त्यांच्याविषयी जाणून घेऊया, त्यांच्या कुटुंबियांची ओळख करूया आणि सन्मान करूया डॉक्टर पूजा सहावे यांचा. नमस्कार. नमस्कार. खूप छान असं भरलेलं कुटुंब तुमचं दिसतंय, तर सुरुवातीला एकदा थोडी त्यांच्याबरोबर ओळख करून घेऊया आपण. ठीक आहे. तुम्हाला माहीतच असेल डॉक्टर प्रवीण सहावे माझे हसबंड. नमस्कार. कुसुम सहावे माझे सासूबाई. नमस्कार. श्री नारायण सहावे माझे सासरे. हा माझा मोठा मुलगा पार्थ सहावे 9th स्टँडर्डला आहे. हा माझा छोटा मुलगा पर्व सहावे हा 2nd स्टँडर्डला आहे. आणि बाकी पण सगळे इथे छान मित्रमंडळ
आणि नातेवाईक आहे त्यांची पण एकदा ओळख करून द्या. तुमच्या ज्या लेफ्ट हँड साईडला आहे त्या म्हणजे छोट्या नंद आहेत, त्या नाशिकवरून आलेल्या आहेत. अरे वा. नेहा धनगर, ती म्हणजे नंदेची मुलगी आहे आकांक्षा वाघ. हिरव्या साडीच्या दिसतात त्या माझ्या मोठी ननद आहेत, त्या सुरतवरून आलेल्या आहेत. त्यांच्या बाजूला जे माझ्या मावशी आहे ती नागपूरला राहते, आणि त्यांच्या बाजूला ती माझी आजी आहे पार्वता आजी. अरे वा. हा, ज्या 93 इयर्स ओल्ड आहेत वा. आणि एकदम फिट अँड फाईन आहे. नमस्ते. आणि ग्रीन कलर ज्या साडी घातल्या त्या माझ्या मम्मी आहे कलावती चमेले, आणि माझे वडील रिटायर्ड PSI श्री विठुलाल चमेले. या माझ्या मोठ्या ताई आहेत श्रीमती आरती राजपाली, या PWDला इंजिनियर आहेत. त्यांच्या बाजूला जे बसलेले आहे तो ताईचा मुलगा आहे अथर्व राजपाली, आणि बाजूला जो बसला आहे ते प्रखर राजपाली. सगळे एकदम छान आनंदी असं कुटुंब आहे आणि खूप कौतुक वाटतंय की सगळे बाहेरगावहून सुद्धा इथे आलेत. 93 इयर्सच्या आजी आहेत, इतका छान. तर सगळं असं छान आनंदी कुटुंब जे आहे त्याच्याविषयी आता तुमच्याबरोबर चर्चा करू की तुमचं बालपण कुठलं. माझं बालपण हे नागपूरलाच झालं, माझा जन्म हा नागपूरलाच झालेला आहे. तसं आमचं जे बेसिक गाव आहे माझ्या वडिलांचं ते कामठी ड्रॅगन पॅलेस बडी अजनी म्हणून आहे. ते एक छोटंसं गाव आहे, तिथले माझे वडील आहेत. जे माझे आजोबा होते ते शेतकरी होते. त्या शेतकरी वर्गातून माझ्या वडिलांनी खूप कष्ट करून पोलीस भरती करून पोलीसमध्ये सर्व्हिस केली आहे पूर्ण. केली. त्याच्यानंतर वेगवेगळ्या एक्झाम देऊन ते PSI या पोस्टपर्यंत पोहोचले. आणि आम्ही 4 बहीण भावांचं कुटुंब. मोठी माझी बहीण, मग आरती राजपाली, नंतर मी, नंतर माझा भाऊ डॉक्टर जय चमेले, आणि मग छोटी एक बहीण स्वाती चमेले. तर जी मोठी बहीण आहे ती इंजिनियर झाली वडिलांच्या कर्तृत्वामुळेच, की वडिलांनी आम्हाला खूप गायडन्स केलं. आई वडिलांनी खूप मेहनत घेतली. मी डॉक्टर झाली आई वडिलांमुळे, आणि माझा भाऊ पण डॉक्टर आहे, आणि माझी छोटी बहीण पण इंजिनियर आहे. ते जे सगळं काही आहे ते आई वडिलांनी खूप कष्ट करून खूप चांगलं संस्कार देऊन आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. नक्कीच, कारण वडील PSI म्हणजे तेही देशसेवेत, तुम्ही डॉक्टर, बहीण इंजिनियर, परत त्या आणि PWDला आहेत. म्हणजे परत सगळं कुटुंब हे देशसेवा समाजसेवा ह्यातच हातभार लावतंय सगळं. आणि असं सगळं असताना मला एक विचारायचं आहे की वडील PSI म्हणजे पोलीस ह्या नावानेच आम्हाला तरी धडकी भरते. तर तुम्हाला लहानपणी कसं, म्हणजे अशी शिस्त फार होती की कसे होते वडील? पोलीस म्हणून न विचारता मी वडील म्हणून ते कसे होते हे विचार. माझे वडील म्हणून म्हणताना माझी आई वडिलांचं लग्नाच्या नंतर 5 वर्षाने मोठी बहीण झाली. त्याच्यानंतर मग मी झाली 4 वर्षानंतर. तर त्यावेळेवर सेकंड बेबी गर्ल चाइल्ड असणं म्हणजे अरे मुलगी झाली. पण माझ्या वडिलांनी आम्हाला कधी पण, जर आम्ही कधी फोन केला वडिलांना किंवा कधी आम्ही आमच्या वडिलांशी बोललो तर आमचे वडील आम्हाला बेटा म्हणून हाक मारतात. आम्हाला बेटी म्हणून कधीच त्यांनी हाक मारली नाही. म्हणजे असं ते नेहमी त्यांनी आमच्यावर की तुम्ही आमच्यासाठी मुली नाही आहेत, मुलगा आहे. नाही तर सेकंड गर्ल चाइल्ड असताना मग अरे मुलगीच झाली असं व्हायचं. पण त्यांनी कधीच हे नाही किंवा 3 मुली आहे, मला मुलगा आहे. भावाला कधी असं वेगळं समजलं नाही किंवा मुलींना कधी वेगळं समजलं नाही, असं कधीच झालं नाही. सगळ्यांना इक्वल आणि बेटा म्हणूनच, दोन्ही बहिणीलाही बेटा म्हणूनच बोलतील आणि मुलालाही बेटा म्हणूनच बोलतील. म्हणजे कुठलाच असा भेदभाव किंवा असा नाही ठेवलं त्यांनी. आनंद झाला त्यांना जेव्हा आपण बघतो की अजूनही काही ठिकाणी आहे हा भेदभाव. तर तेव्हा असं एक भरून येत असेल ऊर की अभिमान वाटत असेल की त्यावेळेला सुद्धा वडिलांनी आपल्या बरोबर कधी असा भेदभाव नाही. 30 जनरेशन जी होती त्यावेळेस सेकंड गर्ल चाइल्ड म्हटल्यानंतर की अरे मुलगीच झाली, बरोबर त्यावेळेस म्हणायचे अरे डिग्री भेटली, दुसरी डिग्री भेटली असं म्हणायचे जेव्हा व्हायची. पण आमच्या वडिलांना कधीच हे वाटलं नाही की आम्हाला दुसरी मुलगी झाली. सर, तुमच्याकडनं सुद्धा ऐकायला आवडेल की बालपण कसं गेलं, कुठलं बालपण तुमचं? माझं मोहीम गाव जे आहे मुख्य गाव ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोताळा तालुक्यामध्ये पुणे नावाचं एक छोटंच खेड आहे. जिथे मी ज्या वेळेला शिकत होतो त्यावेळेला जाण्यासाठी रस्ता सुद्धा नव्हता. माझं 1ली ते 12वीचं जे शिक्षण आहे ते साधारणतः 1ली ते 7वी गावामध्येच मी शिकलो. पुणे मराठी पूर्व माध्यमिक शाळा पुणेमध्ये. त्यानंतर 7वी नंतर तालुक्याच्या ठिकाणी जायचं म्हणून जेव्हा आम्ही जायचो रस्त्याने तेव्हा पावसाळ्यामध्ये आम्हाला सायकली अक्षरशः 3 किलोमीटर डोक्यावर घेऊन न्यावं लागत होत्या. त्यानंतर त्या सायकली धुवून पाय धुवून नंतर आम्ही शाळेत जायचो. पण आताची ही जी जनरेशन आहे ह्यांना कसं काय, म्हणजे तुम्ही ह्यांना देता की नाही? या जनरेशनला कसं आहे की त्या जनरेशन जी होती आपली ती साध्या कम्प्युटर युगाची नव्हती. बरोबर.
म्हणजे साधा पेनाने लिहिणारी जनरेशन होती. आजची जी जनरेशन आहे ती कम्प्युटर युगाची जनरेशन आहे, 21st सेंचुरीची जनरेशन आहे. तर या लोकांना बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकवण्यापेक्षा यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत, की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी काय आहे किंवा कुठल्या गोष्टी आपल्याला समजत नसेल तर गुगलमधून शोधायची कशी. तर या मुलांना तसं या जनरेशनच्या मुलांना मारण्यापेक्षा त्यांना एकदा समजून सांगितलं तर ते समजतात. खूप जास्त हट्ट केले तर माझ्यापेक्षा ते डिपार्टमेंट मम्मी जास्त सांभाळते त्यांची. त्याच्यामुळे मुलांना वडील हे नेहमी प्रिय असतात, कारण ते मारत नाही, खूप कमी मारतात किंवा खूप कमी त्यांना रागावतात. ते डिपार्टमेंट मम्मीकडे असतं, त्यामुळे किंबहुना मम्मी त्यांना बरोबर ते लढा लावते. तुम्ही काय म्हणाल याच्यावर? सरांना ऍग्री करते मी. पण मग तुम्हाला असं कधी राग वगैरे नाही येत का? मीच का मी रागवते म्हणून ते माझं ऐकत, असं कधी? म्हणजे घरोघरी जनरली असं होत असतं की वडिलांनी एकदा सांगितली गोष्ट की मुलं पटकन ऐकतात आणि आई 10 वेळा तीच ती गोष्ट सांगतही बसते, तर कोणी लक्षच देत नाही. असं कधी घडतं का ते? नाही, असं घडत नाही, पण जनरली मग म्हणजे मी त्यांना मग असं समजावून सांगते की बेटा, मग जर तुम्ही माझं नाही ऐकणार तर मग मी पापाला सांगेन. मग ते एक लक्षण रेखा असते की नाही, आता याच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही आहे. तर मग ते तिथे स्टॉप होतात की नाही, आता आपली याच्यापेक्षाही हायर कमांड दुसरी आहे, पण ती दिसत नाही अशी आहे. म्हणजे घरचे प्रिन्सिपल सरच आहेत असं. काय आहे ना, की आई कधी कधी खूप जास्त रागवते, पण ते पण माझे चांगले भविष्यासाठी ना. काही ऑब्जेक्शन नाही आहे, पण कोणती गोष्ट मला हवी आहे, काहीतरी पाहिजे मला, तर सर्वात आधी मी बाबाला म्हणते, कारण आई देणार नाही असं वाटते कधी कधी, आणि बाबा लवकर मग आईला घेऊन देतील. होतात. म्हणजे जे माहितीये की आई देणार नाहीये ते बाबांकडनं घ्यायचं, आणि जे आई देते ते आईकडनं घ्यायचं, असं. हे बरं, बॅलन्स एकदम का? पण कुठली गोष्ट जी आईची सगळ्यात जास्त आवडते? सपोर्ट करते. कधी पण काही प्रॉब्लेम असली की काय, शाळेत असलं नंतर अभ्यास, कुठली काही प्रॉब्लेम, आई सॉल्व्ह करून देते. म्हणजे जेवढं रागवते तेवढं प्रेमही करते. काळजी घेते माझी. काका, कसं वाटतंय आज तुम्ही जेवढी कष्ट केली त्याचं चीज केलंय मुलांनी, सुनेनी सुद्धा त्यांना हातभार लावला आहे, तर कसं वाटतंय आज? मला आनंद वाटतो या गोष्टीचा. आणि त्यांच्या त्यांचे जे प्रयत्न आहेत, त्या प्रयत्नाची जी पराकाष्ठा आहे ते पाहून कधी कधी त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या एवढं मोठं धैर्य, ते शक्ती, त्या काम करण्याची त्यांची पद्धती, दुसऱ्याला समजून घेण्याची त्यांची जी पद्धत. आता सुनबाई आहे, आम्ही वयस्कर माणसं आहोत, पण इथे आल्यानंतर सुद्धा आमची चांगली देखभाल करतात, औषध पाणी देतात आणि आज्ञाधारक आहेत. अजूनही मान सन्मान वगैरे जो आहे तो रीतिरिवाजाप्रमाणे तो देतातच, परंतु आमची जास्त काळजी घेतात. वेळोवेळी फोन करतात, तब्येत विचारतात, आणि एकंदरीत त्यांचं जे कार्य आहे, त्यांचे जो स्वभाव आहे तो मनमिळाऊ आहे सुनबाईचा. सगळ्यांना जुळवून घेण्याची त्यांच्या जो इच्छाशक्ती आहे, आणि एवढंच नाही तर ते सर्वांना सारखंच प्रेम देतात, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना प्रेम देतात. सून पण चांगली आहे, माझा मुलगा पण चांगला आहे. लहानपणी इतका जिद्दी होता, क्रिकेट जास्त खेळायचा, मी रागवायची. अच्छा. बाळा तू अभ्यास कर, तू क्रिकेटच्या टाकायचा बॉल असेल करून तुमचा तरी तो शोधायचा. मी पासच लिहिलाही पहिल्या नंबर. नाही मिनिट नाही, मग त्याला जिद्दी तिचा खूप हट्ट होता, क्रिकेटचा खूप त्याला हे होता. सुनबाई पण इतकी आली की ते करते, सगळं चांगलं आहे. सुनबाई आमची हे करते, सोय बोलणं चांगलं, त्रास नाही देत. त्रास नाही देत ना अजिबात? मग थोडासा तुम्ही देता का त्रास? इतकं छान सगळं कौतुक आहे. मला आता तुम्ही सांगा, लग्न कसं जुळलं? लग्न जुळलं ही फार मोठी कहाणी आहे. म्हणजे लव्ह मॅरेज? तसं नाही म्हणता येणार, पण मी जेव्हा MS फर्स्ट इयरला इथे आलो नागपूरला, माझं MS गव्हर्नमेंट डायरेक्ट कॉलेज नागपूरवरून झालं. तर आता कसं असतं की आमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये जेव्हा आम्ही कुठल्याही कॉलेजला येतो त्यावेळेला पहिली इन्क्वायरी होते की अमुक अमुक तुझ्या कास्टची, तुझ्या समाजाची कुणी मुलगी आहे का, मुलगा आहे का, ही इन्फॉर्मेशन आम्हाला आमच्या गुप्तहेरांकडनं आधीच मिळून जाते. तर माझ्या समाजाची कुठली मुलगी आहे का हे मला माझ्या जे काही ज्युनियर्स होते त्या लोकांनी सांगितलं. आणि काही कारणाच्या निमित्ताने पूजाची जी मोठी ताई आहे ती हॉस्पिटलला आली, आणि
त्यानिमित्ताने ओळखी झाली की हे आपल्या समाजाचे आहेत, डॉक्टर आहेत आणि PWDला इंजिनियर आहेत आणि मग असं करून आमचा योग जुळून आला. आणि माझं जे लग्न आहे, मी MS फर्स्ट इयरला असताना, म्हणजे माझं लग्न MS सेकंड इयरला असताना झालं आणि एंगेजमेंट सुद्धा MS सेकंड इयरला असताना झालं आणि 2008 मध्ये आमचं लग्न झालं. इतकं सगळं छान कौतुक सुरू असताना आता आई वडिलांकडनं जाणून घेऊ की मुलीचं इतकं छान सासरी कौतुक होतंय, मुलगी इतकी कर्तृत्ववान आहे, तर त्यांना कसं वाटतंय? बहुत ही बढ़िया लग रहा है जी, बहुत ही अच्छा लग रहा है क्योंकि उन्होंने भी मेहनत किया है. हमारा जो परिवार है काश्तकारी में था, जी. तो हमारे पिताजी वगैरह तो सब अनपढ़ थे और हम लोग भी 9वीं 10वीं तक पढ़ पाए बड़े मुश्किल से. तो जिस समय हम जाते थे स्कूल में तो हमको पैर में चप्पल नहीं मिलती थी पहनने के लिए, तो हमको वो परिस्थिति याद थी. तो हम जब आए, जब शादी हुई, हमारे बच्चे हो गए, तो हमने वो सोचा कि हमारे को बच्चों के लिए कुछ अलग कुछ करना चाहिए. इस उद्देश्य से हमने उनके ऊपर बहुत ध्यान दिया. पूजा ने बहुत मेहनत करी, मैं बोल नहीं सकती हूँ. और मैंने भी बहुत मेहनत करके बच्चों को पढ़ाई हूँ और पूजा के पे बहुत ध्यान दी. मेरी बड़ी बेटी है, वो तो बहुत होशियार थी पढ़ने में, मेरिट में आती थी हमेशा, ये नहीं थी उतनी. तो फिर अपने मन से फिर लेके बैठने लगी, इसको यानी लगन लग गई. तो जो पढ़ना चालू करी, चाहे कोई मेहमान आए घर में, चाहे कुछ भी, एक बोरा ले लेना, एक कोने में बैठ के पूरा जैसे रटते हैं ना मिट्टू, वैसे रट के और निकली हो. जो भी परिवार है ये सब पढ़ा लिखा है, एक भी परिवार हमारा अनपढ़ नहीं है. पूरे पढ़े लिखे हैं और सब डॉक्टर इंजीनियर हैं. 7 डॉक्टर हो गए, 9 इंजीनियर हो गए, उनकी बीबी वैसी है. मैं अनपढ़ हूँ, पढ़ी लिखी नहीं हूँ मैं, और मैंने सबको संभाल के, सबको लगा के बरोबर रास्ते से आज तक, और 90 साल की मेरी उम्र हो गई. क्या बात. और मैं अभी सेंचुरी करूँगी. मेरे बिल्कुल. नाती लोग की शादी देखोगे. आता एक छानसा गेम खेळू आणि बघू कोण जिंकतंय तुमच्यापैकी. बिलकुल. मी काही शब्द इंग्लिशमध्ये सांगेन आणि त्याचं तुम्ही नाव मराठीतनं सांगायचंय. ब्लॅक पेपर. काळी मिरी. इथे पण तुमचं ट्युनिंग एकदम सॉलिड. बे लीफ. कार्डमम. जिरा. अं, 6 जिरा. इलायची. नाही. बरोबर. इलायची. नंतर क्लव्स. लवंग. करी लिव्स. कढीपत्ता. कढीपत्ता. फिनेल. मेथी. सरळ स्वयंपाक करतात की काय? तुम्ही सरेंडर करताय. स्वयंपाक करतात सगळे मसाल्याचे पदार्थ. पण हे उत्तर सरांचंही चुकलंय, त्यामुळे तुम्ही ट्राय करू शकता. फिनेल. मी एक हिंट देते. आता तुम्ही दोघंही आयुर्वेदाच्या ह्याच्यात आहात. आपण असं मानतो की ती जी वस्तू आहे ना, ती खाल्ल्याने थंडावा येतो पोटाला. अजवाईन. ओवा. नाही. आपण विड्याच्या पानात पण सोप. वापरतो. करेक्ट. जिंजर पावडर. अद्रक. अद्रक. ब्लॅक सॉल्ट. काळा नमक. कोरिएंडर. सांबार. मला असं वाटतं की त्यांनी जसं सरेंडर केलं ते अगदी बरोबर आहे. सरांनी सगळ्यात जास्त नावं ही बरोबर ओळखली आहेत. तेव्हा तुम्हाला मिळते UCN कडनं गिफ्ट. आणि तुमचे सुद्धा प्रयत्न खूप छान होते, म्हणून तुम्हाला मिळतंय रुचा क्रिएशन्स कडनं गिफ्ट. इतका छान खेळ झालाय, तर आता बाकी आपले काही नातेवाईक सुद्धा आहेत तिथे, त्यांच्याकडनंही थोड्याशा गप्पा गोष्टी करू आणि मजा मस्ती करू त्यांच्याबरोबर. तर नणंदबाईंना काय वाटतंय हे जाणून घेऊ. वहिनी कशी वाटते. पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करीन की तुम्ही इतक्या छान नटून थटून आलेले आहात, तर एखादा उखाडा जर का आमच्याकरता घेऊ शकलात तर. कांडून कुंडून केला पोडा, नागपंचमीने लावला डोळा. नागपंचमीचे काढते चित्र, सवज आले पित्र. पित्राची निवडते मी डाळ, आली नवतीची माय. नवतीचं घेते मी सोनं, दिवाळीनं केलं येणं. दिवाळीची धुते मी पंती, ती संक्रांत आली नियंती. ती संक्रांतीची कांटी मी खीर, शिमग्याला नाही बाई मुडीच धीर. रंगपंचमीचा लावते रंग, गुढीपाडवाला जबरदंग. गुढीपाडव्याची उभारते गुढी, अखजीने मारली उडी. देवाने बनवली या भूतलावर स्त्री आणि पुरुषाची जोडी.
हुंड्यासाठी रोजचे असे जगामध्ये कितीतरी जातात बळी. मुलगा आहे किंवा मुलगी आहे हे तपासून पाहण्याची तुम्ही करू नका चोरी. याची समज मला थोडा मोठ्याने दिली म्हणून महेश रावांना वाटते माझी संपूर्ण गोष्टच खरी. वा खूप सुंदर. पण म्हणतो ना, जिथे ज्यांची वो जोडियां ऊपर से बनकर आती है, पूजा आणि प्रवीणची जोडी पण तशीच आहे. म्हणून दे आर सक्सेसफुल नाउ. कारण की दे अंडरस्टँड इच अदर व्हॉट टू डू. पूजा कधी त्यांची असिस्टंट होते, कधी प्रवीण पूजाचे असिस्टंट होतात. म्हणून आज एवढं भवदव्य जे त्यांचं क्लिनिक आहे लेडीज लोकांसाठी, पूजा ही खूप प्रिफरेबल आहे. आणि मग प्रवीण तिला साथ देतात, आणि प्रवीणचे पेशंट असले की पूजाला. तर ते दोघं आहे नवरा बायको. आणि असंच त्यांचं बिझनेसमध्ये नाही आहे, दे आर ॲट होम ऑल्सो. मुलांना पोसायचं आहे ना, तरी मला माहिती आहे की पूजा ज्या गोष्टीला नाही म्हणणार ना, प्रवीण त्या गोष्टीला कधीच हो म्हणणार नाही. ते पोरांना असं वाटतं की पप्पा हो म्हणतील, पण ते असं राहतं की नाही, ते दोघं एकमेकांना एवढं घेऊन चालतात. आणि खरं म्हणजे तर प्रवीण जे आहेत ना, ते असे व्यक्ती आहेत ना की म्हणजे लाखातून कोणाला तरी एक व्यक्ती असा असतो जो एवढ्या कमी वयात. आणि जेव्हा प्रवीण इथे आले होते नागपूरला आणि MS करून राहिले होते, मला आठवतं त्यांच्याजवळ राहण्याचं काय म्हणजे इवन गाडी वगैरे काहीही नव्हती, काहीच नाही. आणि राहायचे ते हॉस्टेलमध्ये MS करून राहिले होते. आणि त्यावेळेस त्यांना पूजा आवडली आणि त्यांनी मला हे सांगितलं की तुमची बहीण आहे का. म्हणजे मला ते बोलला तेव्हाच कळलं की या मुलाला आपली बहीण पसंत आहे. आणि मग त्यांनी जेव्हा मी त्यांना म्हटलं की होऊ शकतं, तर फक्त एवढं होतं की आम्ही हिंदी साईडर धनगर, ते मराठी साईडर. तर तेवढं आम्ही ॲडजस्ट केलं, मी आणि प्रवीणनी. ॲडजस्टमेंट म्हणजे तेवढीच केली फक्त. इनमें एक ऐसा भी वो है देखने का अंदाज कि ये बैठे बैठे समझ जाते कि ये व्यक्ति मेरे कहाँ काम आ सकता, मैं इसको किस जगह से निकाल सकता, ये मेरे लिए कितना फ़ायदेमंद हो सकता. और फिर उस व्यक्ति को वो वैसा अपने वे में ला के और वो काम कराते, खुद भी चलते, अगले को भी खींचते. और हमको सबको लेके परिवार में हकीकत है मैडम ये कि हमारे कुछ भाग्य थे कि हमको दामाद नहीं मिला, इस घर का बेटा मिला. और जिस घर में ऐसा बेटा होता है उसकी पूरी जड़, पूरे पेड़ फल पौधे बहुत विशाल रूप लेते बरगद के पेड़ के जैसा. मैं स्कूल नहीं जाती नानी, मैं स्कूल नहीं जाती नानी. हमारी बहन मम्मी का, माँ का मतलब उदाहरण देती थी कि मैं नानी को बताऊंगी तो स्कूल नहीं जाएंगी. तो फिर नानी मैं स्कूल नहीं जाती, नानी मैं तुम्हारे बर्तन मान लूंगी ना नानी, पर मैं स्कूल नहीं जाती. मला खूप छान वाटतं माझ्या भावाबद्दल. आणि हे सर्व माझ्या आई वडिलांमुळे झालंय. सर्व आई वडिलांचा आशीर्वाद नसता तर पुढे तो जाऊ शकला नसतात. आणि त्यांच्या पाठीमागे म्हणजे पूजाचं साथ, पूजाची साथ नसती तर एवढं सर्व झालं नसतं. माझ्या भावाने खूप त्यांच्या मेहनतीवर खूप बनवलंय आणि ही साथ पूजाच्या साथमुळे झाली. बचपन में जो पढ़ाई लिखाई करते थे उसकी मम्मी पापा ये लोग ने बहुत ध्यान दिए. और वैसे वो भी दोनों तीनों बहनें सब यानी अपने आप जवाबदारी से वो पढ़ाई लिखाई सब करते थे, घर भी संभालते थे, सबके साथ में बरोबर रहते थे, सब अच्छे से. आता एक छोटासा गेम खेळू. अगदी सोपा आहे. आपण सगळेच जण ज्या लेडीज असतो त्यांना दागिन्यांचं खूप आवड असते आणि आज तुम्ही सगळे छान नटून थटून आलेले आहात. तेव्हा मला डोक्यापासून पायापर्यंत ओळीनी दागिन्यांची नावं सांगायची आणि जी कोणी तुमच्यापैकी अचूक असा पूर्ण सिक्वेन्स मला सांगेल ती असणार या खेळातली विनर. हिंदी, कानातले, मंगळसूत्र, थोडंसं चुकलेलं आहे. बिंदी, नथनी, कानके, मंगलसूत्र या फिर हार, चूड़ा, पायल. बिंदी, नाक का, कान का, गले का और कमर का करदान. बिंदी, नाकाचं नथनी, कानातले, मंगळसूत्र, कमर करदान, हातात
कानके, मंगलसूत्र, नाक का, कर्दन, बाजूबंद, पायजेब। आपके लिए यूसीएन की तरफ से स्पेशल गिफ्ट। आजींचा सत्कार आपण ह्याच्याकरता केला की या वयातही मॅक्झिमम दागिने सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांच्याच बरोबर त्यांच्या सगळ्या नाती सुना सगळ्यांनी खूप छान प्रयत्न केला, म्हणून तुम्हा सगळ्यांना यूसीएन आणि प्युअर वी यांच्याकडनं गिफ्ट। एकत्र प्रेमाच्या धाग्याने बांधणाऱ्या अशा आपल्या डॉक्टर पूजा साहावे यांचा आता सत्कार करूया, सन्मान करूया या गृहलक्ष्मीचा। यूसीएन कडनं हा मानाचा फेटा, महाराष्ट्राची विदर्भाचं आवडतं संसार द फॅशन मॉल यांच्याकडनं ही मानाची साडी। थँक्यू। दोन्ही कुटुंबांना इतकं छान तुम्ही जोडलं आहे, तर तुमच्या ह्या मानाच्या साडीवर साजेसा असा हा दागिना गोपी NX यांच्याकडनं। प्रत्येक पुरुषामागे, कर्तबगार पुरुषामागे एक स्त्री असते, तसंच प्रत्येक कर्तबगार स्त्रीला सुद्धा एका पुरुषाची अशी खंबीर साथ लागते। तुमच्या दोघांच्या नात्यातला हा गोडवा कायम असाच राहो म्हणून MB शुगर्स यांच्याकडनं हे गिफ्ट हॅम्पर। MB शुगर्सचं हे अँटी शुगर आहे, त्यांची टॅगलाईन आहे किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की स्वीटनेस विदाउट शुगर, आणि यूसीएन कडनं हे गिफ्ट तुमच्याकरता। इतका छान तुम्ही मॅडमला एवढा छान पाठिंबा देता मॅडम, तुम्ही दोन्ही कुटुंब इतकी छान अशी जवळ करून ठेवलेली आहेत, सगळ्यांना एवढा आनंदी ठेवलं आहे। तुमच्या कुटुंबातला हा गोडवा कायम असाच राहावा म्हणून अजित बेकरीकडनं हा केक, आणि वैशिष्ट्य असं की लेस आयसिंग आणि मोर ऑफ स्पॉन्जी डिलिशियस केक असं त्यांचं। नमस्कार, मी शलाका जोशी। कॉलेजच्या पहिल्या दिवशी गेटजवळ जी मला पहिली मुलगी भेटली ती पूजा होती। तेव्हापासून ती जी आमची मैत्री आहे ती आजपर्यंत तशीच आहे। तिचे कॉलेजच्या आमचे केलेल्या मस्ती मजा मला अजूनही आठवते। इंटर्नशिप पण आमची एकत्रच झाली। आमचं PHC म्हणा किंवा मेडिकल कॉलेजमधली इंटर्नशिप किंवा गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेजची इंटर्नशिप आम्ही सगळं एकत्रच केलं आहे। त्याच्यामुळे अनेक गमती जमती आम्ही एकत्र अनुभव केले आहेत। तिच्या मुलांचं ते आपल्या करिअरचं सांभाळून ती खूप छानपणे करते आहे, त्याचा पण मला खूप अभिमान वाटतो। मी इथे नेदरलँड्सला असताना वर्ष दीड वर्ष आमची भेट होत नाही, कधी कधी कामाच्या व्यस्ततेमुळे आमचं बोलणंही होत नाही, पण तरीही ती मैत्री अजूनही तशीच घट्ट आहे आणि नेहमी राहील अशीच मी देवाजवळ प्रार्थना करते। मैं डॉक्टर प्रवीण साहावे, डायरेक्टर अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल मनीष नगर रोड नागपुर। आज जायका मोटर्स की तरफ से हमने टेस्ट ड्राइव लिया सफारी कार का। काफ़ी लग्जरियस कार है, काफ़ी प्रेसियस कार है, जिसमें सभी फीचर्स है, जिसमें आपको सनरूफ है, बाकी एडवांस टेक्नोलॉजी है, इसमें ईयर बैग्स है, और इसका जो लुक है वो काफ़ी कंफर्टेबल है, फील जो है वो काफ़ी कंफर्टेबल है, और हमने काफ़ी एंजॉय किया इस राइड को। सन्मान गृहलक्ष्मीच्या निमित्ताने आज आपण आलो होतो डॉक्टर पूजा साहावे यांचा सन्मान करण्याकरता, पण या कुटुंबाला भेटून एक गोष्ट मात्र अगदी लक्षात आली किंवा ती आपण ऐकत आलो होतो पण मान्य करावीशी वाटली, ती म्हणजे की एक स्त्री असते जी फक्त लग्न केल्यावर नवऱ्याचं नाही तर पूर्ण दोन कुटुंबांना एकत्र घेऊन चालत असते, आणि स्त्रीच अशी असते जी कुटुंबाला जोडूनही ठेवते आणि तोडूही शकते, ती एकमेव अशी शक्ती असते। आणि डॉक्टर पूजा साहावे यांना भेटल्यावर, त्यांच्या कुटुंबियांचं त्यांच्याबद्दलच्या भावना ऐकल्यावर हे आपल्याला अगदी सिद्ध होतंय की त्यांनी दोन्ही कुटुंबांना खूप प्रेमाने जे एकत्र बांधून ठेवलंय, एकीचं बळ आहे की फक्त डॉक्टर पूजा साहावे किंवा प्रवीण साहावेच नाहीत तर त्यांचं संपूर्ण कुटुंब त्या दोघांपासून इन्स्पायर होऊन समाजात एक चांगलं व्यक्तिमत्व कसं घडवू शकेल ह्याच्याकरता प्रयत्नरत आहे। आज आपण सन्मान केला डॉक्टर पूजा साहावेंचा। परत अशाच एका गृहलक्ष्मीला भेटूया पुढच्या भागात, तिचाही सन्मान करूया आणि तिच्या करता सुद्धा तिच्या आप्तेष्टांकडनं तिच्या भावना जाणून घेऊया।
नमस्कार. सन्मान गृहलक्ष्मीचा प्रेझेंटेड बाय करण कोठारी ज्वेलर्स, ड्राईव्ह इन पार्टनर्स जायका मोटर्स, गिफ्ट स्पॉन्सर संसार द फॅशन मॉल, गोपी NX, रुचा क्रिएशन्स, रेलिशिंग पार्टनर्स अजित बेकरी अँड हेल्थ केअर पार्टनर्स MB शुगर्स चे अँटी शुगर स्वीटनेस विदाउट शुगर. जेवरों की शिल्पकारी हो या शुद्ध आभूषणों का विश्वास, पिछले 58 सालों से हर मंगल उत्सव में हम आपके साथ हैं. ग्रीन गोल्ड एंड लाइट वेट ज्वेलरी के एक्सक्लूसिव कलेक्शन के लिए सिर्फ करण कोठारी. त्योहारों का भरपूर रहे जोश, पर ड्राइविंग के समय आप खोए नहीं होश. आपकी सुरक्षा का हर पल ख्याल. जायका मोटर्स प्राइवेट लिमिटेड. संपर्क 8879157990. सजना सवरना हर नारी की पहचान होती है और हर ड्रेस के साथ मैचिंग ज्वेलरी उसकी डिमांड होती है. आपकी इसी डिमांड को पूरा करे गोपी NX. हर पैटर्न, हर प्रकार की ज्वेलरी, कॉस्मेटिक्स और एक्सेसरीज की भरपूर रेंज, यानी गोपी NX, मोदी नंबर 1, सीताबर्डी, नागपुर. श्रृंगार है संसार से, शान है संसार से, ठाट है संसार से, त्योहार है संसार से, त्योहार है संसार से. संसार द फैशन मॉल, यहाँ आपको मिलेगा साड़ीज, लहंगा, कोट सूट, इनका अनोखा कलेक्शन. नियर होलसेल क्लॉथ मार्केट, गांधी बाग, नागपुर.